की बाबा मला असं असं काम आहे माझ्या घरी आणि तुम्ही येऊन जा आणि ते ॲपवरूनच तुम्हाला ते कळू शकतं. तर आपल्याकडे एक कोपा ट्रेड आहे, तोही याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकतो. तर ही एक प्राथमिक स्वरूपाची मी तुम्हाला माहिती दिली. तर याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या शहरांमध्येही याच्यावर आपण काम करून पुढे जाऊ शकतो. यशस्वी उद्योजकांचं व्याख्यान तर तुम्हाला आज मॅडमनी इथे येऊन मार्गदर्शन केलेलंच आहे. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि पुढचं जे जग आहे ते इंडस्ट्री 4.0 किंवा AI युग आहे. AI म्हणजे काय, तर आपण एक कथा ऐकलेली आहे. कल्पवृक्ष होता अगोदरच्या काळामध्ये, कल्पवृक्ष व्हायचा होता आणि आपण जर काही इच्छा व्यक्त केली की ती तो पूर्ण करायचा, असं आपण ऐकलेलं आहे. तर AI हा एक त्याचंच व्हर्जन असणार आहे पुढे. ते कसं असणार आहे, तर आता आपल्याकडे घरामध्ये ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन असते, TV असतो, AC असतो, काही ठिकाणी ऑटोमॅटिक डोअर्स पण आहेत. तर समजा आपण कुठेतरी बाहेर गेलेलो आहे, मात्र आपल्याकडे वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक आहे आणि त्याला एक ॲप आहे. त्या ॲपवरून ती मशीन चालू करणे आणि बंद करणे हे आपण कुठूनही असाल तिथून ते करू शकता. त्याचबरोबर आपण घरात जाणार आहोत आणि उन्हाळा आहे, तर आता आपण घरात गेल्यानंतर AC ऑन करू तर त्याचा इमिजिएट आपल्याला इफेक्ट मिळेल का, नाही मिळणार. तर आपण येतानाच एक 15 मिनिटं अगोदर AC ऑन करून ठेवू ॲपच्या माध्यमातून आणि मग आपण घरात गेल्यानंतर आपल्याला जे काही थंड वातावरणाची अपेक्षा आहे ते तिथं तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपल्याकडे असे बरेच अप्लायन्सेस आता आहेत. ओव्हन आहे, ओव्हनचं ऑन ऑफ करणं. आपल्याला एक गरम जेवण पाहिजे समजा घरी जाऊन, अशी आपली इच्छा आहे 15-20 मिनिटांनी. त्या आता आपण लोड करून ठेवलं आहे, त्याचा स्विच ऑन आणि ऑफ केला की ती सुविधा तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला गरम जेवण मिळायची ती तुम्हाला मिळणार आहे. ट्रॅव्हललेस कार ही बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये जगातल्या आत्ता आहेत. आपल्याला असं वाटत होतं की आता आपल्याला प्रवासामध्येच काम करता यावं, ड्रायव्हिंग करायला लागू नये. तर ही त्याचीच एक व्हर्जन आहे की तुम्हाला ड्रायव्हरलेस कार पण अवेलेबल आहे आणि आपण ड्रायव्हिंग न करता आपलं ऑफिसचं काम करत करत त्या गाडीने पाहिजे तिथं जाऊ शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आपल्याला कधी अशक्यप्राय वाटत होत्या किंवा असं होणारच नाही, किंवा आपण ते कथेमध्ये ऐकत होतो की बाबा एक असा कल्पवृक्ष आहे, त्याला जर सांगितलं माझ्या मनातली इच्छा तो असं कर की ते लगेच करायला लागतं आहे ना. तर हे सगळं आपल्या समोर आता येतं आहे आणि तुमच्या साधारण एक पिढी पुढे, साधारण 20-25 वर्षाचा काळ पुढे झाल्यानंतर मी जे काही तुम्हाला उदाहरणं दिलं त्याच्याऐवजी हे सगळं जगच ऑटोमेशनकडे जाईल आणि मग त्या पद्धतीचे सगळे जॉब बदलत राहतात. आता लोकांना काय वाटतं की बाबा जॉबलेस होईल जग. जॉबलेस काही होत नाही, फक्त एक जॉब दुसऱ्या जॉबमध्ये कन्वर्ट होतो. तर इथं माझे सगळे शेतकरी मित्र आहेत आणि मी पण त्याच्यात आहे. तर पुढं जो टीचिंगचा जॉब आहे हा काहीसा आताच तसं झाला आहे, पुढं अजून त्याचं प्रमाण जास्त होण्याचे चान्सेस आहेत. कारण आता आपल्याकडे आपण एक यूट्यूब चॅनल आपल्या डिपार्टमेंटचं चालू करतोय. परवा तुम्हाला त्याची कल्पना दिली. तर आपल्यालाच आता आपल्या प्रात्यक्षिकांचे, आपल्या ट्रेनच्या माहितीचे असलेले असे यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ तयार करायचे 4 ते 5 मिनिटाचे. त्याचं पुढे काय होणार आहे, जसं आज 4-5 मिनिटाचा एक व्हिडिओ तयार झाला आणि तो मुलाला जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल आहे आणि ती माहिती त्याला मिळणार आहे. तर पुढे काय होईल, एक प्रॅक्टिकल पूर्ण आपलं प्रॅक्टिकल समजा 10 शिल्पनिदेशक करतील आणि मग असं पुढं चॉईस असेल मुलाला, जे की आता तुम्ही नीट JEE या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स असे जे काही क्लासेस आहेत त्याचं मुलाला निवड करता येते शिक्षकाची. काय मुलाला शिक्षकाची निवड करता येते. तुम्हाला एक 10 शिक्षक त्या चॅनलवर उपलब्ध आहेत.
आणि मग तुम्हाला कोणाची भाषा समजते, कोणाचं शिकवण्याला चांगलं समजतं आणि मग त्याच्यानी एक 2 तास 5 आपण एका शिक्षकाशी कसं जुळू शकतो हे एक असं तिकडे सुरू झालं आहे. आणि मग चॉईस कोणाला आहे, विद्यार्थ्यांना आहे की मला कोणत्या शिक्षकाकडून ते शिकायचं आहे. तर त्याच धर्तीवर पुढं आता म्हणजे 5 वर्ष होणार नाही, कदाचित तुमची पिढी याच्यातून निघून जाईल आणि मग पुढं आपला जो थेरीचा शिक्षक आहे